निसर्गाची अवकृपा सहन करत पोटच्या पोराप्रमाणे जपून मोसंबीची बाग जगवली। दुष्काळाशी दोन हात करत नैसर्गिक पद्धतीचा वापर करत आणि ठिबकच्या सहाय्याने मोसंबीची बाग फुलवली। निसर्गानेही भरपूर दिलं, मात्र ज्यावेळी बाजारात मोसंबी विक्रीला काढली दर मिळत नव्हता। ही व्यथा आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या जळगाव लासूर इथल्या शिवाजी गायकवाड या शेतकऱ्याची। या कारणाने व्यथित होऊन गायकवाड यांनी निसर्गाने भरपूर दिलं मात्र बाजारभाव देत नाही ही पोस्ट फेसबुकवर टाकली। गायकवाडांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या। याच प्रतिक्रियेतून मुंबईमध्ये गायकवाड यांच्या मोसंबीला ऑनलाईन आणि थेट विक्रीतून 60 रुपये किलोचा दर मिळतोय। सोशल मीडिया आणि ई तंत्रज्ञानाचा वापर करून मोसंबीची विक्री कशी करण्यात येते ते आपण आज पाहूयात। शेतकऱ्यांकडे पिकल्यानंतर शेतमालाचे दर कमी होतात। बाजारात शेतमाल घेऊन गेल्यानंतर उत्पादन खर्चही निघत नाही। शेतकरी अत्यंत मेहनतीने पिकवतो, मात्र बाजारात त्यांच्या श्रमाला मोल मिळत नाही। अगदी मातीमोल दराने शेतमालाची खरेदी केली जाते। याचाच अनुभव औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिवाजी गायकवाड यांना आलाय। त्यांच्या शेतातल्या मोसंबींना व्यापारी 12 ते 15 रुपये दर देण्यास तयार नव्हते। नैसर्गिक पद्धतीने दुष्काळातही त्यांनी मोसंबी पिकवली, त्यामुळे त्यांनी व्यथित होऊन फेसबुकवर पोस्ट टाकली। निसर्गाने मला भरपूर दिलं मात्र बाजारभाव देत नाही। फेसबुकवर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक जणांनी ती वाचली। अनेकांना पोस्ट वाचून दुःखही झालं। अनेकांनी अनेक उपायही सुचवलेत, मात्र त्यातून प्रश्नाचं समाधान होत नव्हतं। गायकवाड यांची पोस्ट वाचल्यानंतर मुंबईतले रणजित पवार व्यथित झाले। सोशल मीडियाचा वापर करून शेतकरी शेतमाल यांना आपण काही मदत करू शकतो का यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले। त्यानंतर त्यांनी 6 सप्टेंबरला फेसबुकवर लव द फार्मर पेज तयार केलं। या फेसबुकचा वापर करून त्यांनी मोसंबीची विक्री करण्यास सुरुवात केली। अवघ्या 4 ते 5 दिवसात त्यांनी 60 रुपये किलो प्रमाणे 5 टन मोसंबीची विक्री केली आहे। जी नवीन माध्यम आहेत म्हणजे सोशल मीडिया आणि वेबसाईट, जिथे आज आपण प्रत्येक प्रकारची ट्रान्झॅक्शन करतो, म्हणजे फर्निचरपासून चपलांपासून ते म्हणजे प्रत्येक प्रकारची वस्तू, आज पुस्तकं असू द्यात, इलेक्ट्रॉनिक मोबाईल असू द्यात, आपण सगळं खरेदी करतो। पण आपण शेतकऱ्याला अशा कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आजपर्यंत आणलं नाही आहे। तर आपण शेतकऱ्याला यातून बाहेर का ठेवायचं, म्हणजे त्याला यापासून का वंचित ठेवायचं असं मला वाटलं। आणि मग मी ताबडतोब एक पेज केला, म्हणजे 5 सप्टेंबरला त्यांची पोस्ट पाहिली आणि 6 सप्टेंबरलाच मी एक फेसबुकवरती पेज बनवलं। त्याचं नाव दिलं लव दाय फार्मर। म्हणजे इंग्रजीमध्ये किंवा बायबलमध्ये देखील असा एक कोट आहे, लव दाय नेबर। तर तसं त्याच्यावरनं मला लव दाय फार्मर हे सुचलं की आपण शेतकरी जो आपल्याला म्हणजे अन्न पुरवतो त्याच्यावरती आपण का थोडं प्रेम करू शकत नाही आणि त्याच्यासाठी आपण थोडंसं काम का करू शकत नाही। तर मग मी असा एक फेसबुक पेज बनवला आणि लोकांना एक चॅलेंज क्रिएट केलं की आपण सगळे मिळून शेतकऱ्याला चांगला भाव देऊ शकतो का। आणि हे करण्यासाठी तुम्ही आमच्याकडनं 5 किलो मोसंबी कमीत कमी 300 रुपये या भावाने घ्या, म्हणजे 60 रुपये किलो, जी आज सर्वसाधारण भाव म्हणजे मार्केटमध्ये तोच आहे, त्या रेटनी घ्या आणि आम्ही तुम्हाला उत्तम क्वालिटीची मोसंबी देऊ। रणजित पवार यांच्या प्रयत्नांना सगळ्या स्तरातून चांगला प्रतिसाद मिळतोय। ऑनलाईन विक्री करण्यासाठी त्यांनी वेबसाईटही सुरू केली आहे। या कामात त्यांना मुंबई आणि परदेशातील सुमारे 15 सॉफ्टवेअर इंजिनियर स्वखुशीने मदत करतायत। आपली नोकरी सांभाळून शेतकरी आणि शेतमालाला चांगला दर मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेत। वेबसाईटवर ऑर्डर घेणं, माल पाठवणं अशी बॅकएंडची कामं ही व्हॉलंटियर्स करतात। मला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि मी बॅकएंडमध्ये जे पण वेबसाईटवरती ऑर्डर्स येतात ते सगळे ऑर्डर्स मी एरिया वाईज वगैरे सॉर्ट करून त्यांना जे काय थोडीफार त्याच्या ऑर्गनायझेशन पॉईंट ऑफ व्ह्यूची मदत होईल असं मी थोडंसं काम करते माझ्या स्पेअर टाईममध्ये। सो असं काम करून बरं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी आपण करून काही मोठ्या कॉजसाठी आपण काही करू शकतो, असं हा विचाराने आम्ही व्हॉलंटियर करतो त्यांच्यासाठी। आणि हे सगळं आम्ही आमच्या कामाच्या ह्याच्यातून फ्री टाईम काढून आम्ही मदत करतो, असं हे सगळं व्हॉलंटियर एफर्ट आहे। शिवाजी गायकवाड यांची पोस्ट वाचून अनेक नागरिकही व्यथित झालेत। अनेक जणांनी रणजित पाटील यांच्याशी संपर्क केला। फक्त ऑनलाईनच मोसंबीची विक्री करण्यापेक्षा मुंबईमध्ये थेट विक्री करण्याची सूचना केली। मुंबईतल्या बांद्र्यातल्या ALM ग्रुपनी यासाठी पुढाकार घेतला। हा ग्रुप अनेक समाज उपयोगी कामं करतो। आपला परिसर स्वच्छ राहावा यासाठी ते मुंबई पालिकेला मदत करतात।
ALM ग्रुपनं आपल्या भागातील लहानचं मैदान मोसंबी विक्रीसाठी वापरू दिलंय. अवघ्या 2 दिवसात सुमारे 1 टन मोसंबीची विक्री करण्यात आली आहे. जिस दिन हम लोगों ने फेसबुक पे पढ़ा है कि ये लव दाई फार्मर ये ग्रुप का स्टार्ट हुआ है, तो हम सोचे कि हम लोग क्यों इनको मदद नहीं करें. बहुत लोगों से हम लोगों ने कहा है कि आप ऑनलाइन जाके आप ऑर्डर करो, लेकिन मेरे मन में यही सोचने लगी मैं कि ये ज़्यादा से लोग नहीं करेंगे, तो हम लोग क्यों इनको यहाँ नहीं बुलाएंगे. तो इस तरह से हम लोगों ने उनसे रंजित को कांटेक्ट किया और फिर इसी तरह से हम लोग ने हमारा ये गार्डन जो है इसी गार्डन में हम लोग ये प्रोग्राम कराए. मैंने लव दाई फार्मर्स के बारे में सुना था और जैसे मरिया मैडम ने बताया कि भाई बोल रहे थे ऑनलाइन ऑर्डर करेंगे, मगर हमको डायरेक्ट फार्मर से मिलना था, हमको डायरेक्ट प्रोड्यूस देखना था, हमको डायरेक्ट प्रोड्यूस हमारे सिटीजन्स इन दी एरिया को बताना था. तो इसके लिए हम रंजीत पवार को कांटेक्ट किए और उन्होंने बहुत अच्छी तरह से ऑब्लाइज करके कोऑर्डिनेट करके प्रोडक्ट को हमारे पास लाया है. ये प्रोडक्ट बहुत अच्छा है, बहुत मीठा है. रिस्पॉन्स इकडचा आमचा लय फारच चांगला आहे आणि आम्ही नाही विचार केलेला की आम्ही आता एक टन माल मागितलेला त्यांच्याकडनं की वी गिव यू द ऑफर ऑफ ट्राईंग टू सेल 1 टन विकायला होणार आम्हाला, पण आम्ही ते 1 टन जे आहे आम्ही डिवाइड केलेला 2 दिवसाची विक्रीसाठी, आज आणि उद्याची विक्रीसाठी. पण आज अजून आमच्याकडे अजून 1-1.5 तास बाकी आहे आमच्या क्लोजिंगच्या अगोदर. तेवढ्यापर्यंत आमचा जवळजवळ 1.25 टन माल विक्री झाली आहे ऑलरेडी. शिवाजी गायकवाड यांनी नैसर्गिक पद्धतीनं मोसंबी पिकवली असल्यानं त्यांना मुंबईत आता मोठी मागणी वाढू लागली आहे. एकदा मोसंबीची चव खाल्ल्यानंतर अनेक जण आपल्या मित्रांना ही मोसंबी खरेदी करण्यासाठी आग्रह करतायत. Eating natural food, organic food is always good. So we've got this bag of Mosambi and it's definitely going to be good in taste also. What is the price of that bag? And so the bag we've got 5 kgs for rupees 300. okay. Yeah. And we are looking forward to more healthy food. 5 किलोची ऑर्डर दिली होती, पण आता मला वाटतं मी रेग्युलरली त्यांना ऑर्डर देत जाईन आणि त्याच्याशिवाय माझ्या मित्रांमध्ये मी आता सांगून हे आणखीन जास्त ऑर्डर्स घेऊन त्या सगळ्या मित्रांना वगैरे वाटून त्यांना शेतकऱ्याला मदत कशी होऊ शकेल ते बघायला आहे. रणजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईमध्ये शिवाजी गायकवाड यांच्या मोसंबीला योग्य दर मिळतोय. योग्य दर मिळत असल्यानं गायकवाड समाधानी आहेत. गायकवाड यांची औरंगाबादमधल्या वेरूळजवळ मोसंबीच्या बागा आहेत. 5 वर्षापूर्वी त्यांनी मोसंबीची लागवड केली. नैसर्गिक पद्धतीनं मोसंबीची बाग त्यांनी फुलवली आहे. दुष्काळातही त्यांनी ठिबकचा वापर करून त्यांची मोसंबीची बाग जगवली आहे. गायकवाड हे गांधीवादी शेतकरी आहेत. आजचा तरुण शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष करत असल्यानं ते दुःखी आहेत. बाजार व्यवस्थेनं शेतकरी जगला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत असं आव्हान ते करतात. सोशल मीडिया, डिजिटल तंत्रज्ञान याचा शेतकऱ्यांना फायदा मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं ते सांगतात. विशेषतः कृत्रिमरित्या फळं पिकवण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. रासायनिक प्रक्रिया करून 4 ते 6 तासामध्ये फळं पिवळी केली जातात आणि बाजारात विकली जातात आणि लोकांना असं वाटतं की याचा रंग चांगला आहे, पण ते तसं नसतं. याची जाणीव लोकांना नाही. म्हणून ही फेसबुकवर जी कोणी मंडळी मोसंबी घ्यायला आली, ज्यांनी घेतली, ती घेतल्यानंतर त्यातल्या जवळपास 25% लोकांनी परत मोसंबी घेतली. कारण या मोसंबीची प्रत, तिची चव आणि एकूणच त्यांना त्या आलेला अनुभव हा खूप चांगला असा वाटला असावा. विशेष म्हणजे हे जे काही नवीन तंत्रज्ञान गेली काही वर्ष जगभर येतं आहे, ते तंत्रज्ञान सर्व समाजातील विविध घटकांचं बऱ्यापैकी कोटकल्याण करतं आहे, पण राबणारा शेतकरी यापासून दूर आहे. आणि म्हणून ही तंत्रज्ञान जे आहे याचा वापर आपण शेतीसाठीही करावा. शेतकरी हा आपल्या सगळ्यांचा अन्नदाता आहे असं मानावं असं मी म्हणणार नाही, पण जर शेती चालली नाही, शेतकरी जगला नाही, त्याने उत्पादन केलं नाही,
तर आपण काय खाणार आहोत असाही थोडा विचार करून बघावा. रणजित पवार यांनी सोशल मीडियाचा वापर करून मोसंबीची जोरदार विक्री सुरू केली आहे. अनेक शेतकरी यांच्याशी संपर्क साधतायत. भविष्य काळात नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेली ज्वारी, गूळ, भात आणि इतर फळं विक्री करण्याचं त्यांचं नियोजन आहे. बाजार व्यवस्थेनं शेतकऱ्यांचं शोषण केलंय. आता सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाचा वापर करून शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केल्यास खऱ्या अर्थानं शेतकरी आणि शेतीला सोन्याचे दिवस येतील. कॅमेरामन नितीन बोधारेसह सुनील जोशी, साम टीव्ही, मुंबई.